सर्व पक्षीयांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीनंतर धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट। तब्बल 1.25 तास चर्चा, मात्र शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची मुंडेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी। तर आरोप सिद्ध झालेले नसताना राजीनामा मागणं चुकीचं, भुजबळ मुंडेंच्या पाठीशी। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही धनंजय मुंडेंकडे बोट। बीडमधल्या सर्वपक्षीय मोर्चात नेत्यांनी सूत्रधाराचं नाव घेतल्याकडे वेधलं लक्ष। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमलेली एसआयटीच वादात, वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीत, विजय वडेट्टीवारांचा आरोप। अजित पवारांवरच्या टीकेबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली दिलगिरी। धस यांनी सार्वजनिक मंचावर बोलू नये, बावनकुळेंनी टोचले होते कान। मनोज जरांगेंविरोधात बीड, परळी आणि अंबाजोगाईत गुन्हा दाखल। परभणीतल्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जरांगे अडचणीत। पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पवारांच्या चिठ्ठीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सावित्रीबाई फुलेंच्या जयंती सोहळ्यात पवारांनी भुजबळांना दिली होती चिठ्ठी। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी क्राईम ब्रांचकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल। सिद्दीकींच्या हत्येमागे एक नाही तर 3 कारणं असल्याचा आरोपपत्रात उल्लेख। दिल्लीतल्या शीश महलवरून केजरीवाल यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपवर सामनातून हल्लाबोल। परदेशातल्या प्रमुखांना महागड्या वस्तू भेट देणं हा मोदींचा शौक असल्याची टीका, बावनकुळेंचा पलटवार। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलींचा जवानांच्या वाहनावर हल्ला। नक्षलींच्या हल्ल्यामध्ये 9 जवान शहीद, अनेक जण जखमी। नवी मुंबईत टोरस कंपनीचा गुंतवणूकदारांना झटका। गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरस कंपनीचा मालक फरार। छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती। चुलत भावानं 17 वर्षीय बहिणीला 200 फूट दरीत ढकलून केली हत्या। प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची माहिती। HMPVचा भारतामध्येही प्रवेश। बंगळुरूमध्ये 2 तर गुजरातमध्ये 1 अशा 3 बाळांना विषाणूची लागण, मात्र विषाणू चीनमधल्या विषाणूपेक्षा वेगळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।